नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे वेट लॉससाठी हेल्थी अशी पालकाची वडी, जी आपण वेट लॉसमध्ये खाऊ शकता. त्यासाठी मी इथे पालक घेतला आहे. पालकाचा वरचा आणि देठापर्यंतचा भाग घ्यायचा आहे आणि खालचा मुळाखरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलं आहे, 1 चमचा मसाला घेतला आहे, 1 पाव चमचा हळद घेतला आहे, मीठ चवीनुसार घेतलं आहे आणि सफेद तीळ घेतले आहेत 1 चमचा. सर्वात आधी धुतलेलं पालक कापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पालक कापून घ्यायचं आहे. आता हे माझं पालक एवढं कापून झालेलं आहे. आता राहिलेलं पालक पण मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे आणि त्यानंतर हे सर्व पालक एका प्लेटमध्ये काढायचं आहे. आता त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे, मसाला टाकायचा 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा, सफेद तीळ टाकायचे आहेत, हळद टाकायची आहे पाव चमचा, मीठ टाकायचे चवीनुसार आणि आता हे सर्व एकजीव करायचं आहे. एकजीव करताना आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो, जेणेकरून ते व्यवस्थित मळलं जाईल. आता हे बेसनाची वडीचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. मळताना जास्त पीठ घट्ट पण नसो आणि पातळ पण नसो. आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठाचं हे टाकायचं आहे. गॅसवरती आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती आणि आता त्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे. आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं ह्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. हे बघा चांगलं शिजलेलं आहे. तर आता हे वडीचं पीठ थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर असे काप करून घ्यायचे आहेत त्याचे. असे करून एक एक करून सर्व वडीचे काप करून घ्यायचे आहेत आणि आपण आता त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. शॅलो फ्राय करताना 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती एक एक वडी ठेवायची आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायची. आता दोन्ही साईडने हलकासा रंग बदलेपर्यंत वडी अलटून पलटून घ्यायची आहे. हे बघा वडी खूप अशी क्रिस्पी अशी झालेली आहे आणि वेट लॉसमध्ये तुम्ही इझिली खाऊ शकता. पालक वडी कमी कॅलरी आणि पोषक जास्त असलेली आहे. त्याच्यामध्ये फायबर जास्त आहे. बेसनचं पीठ जे आहे ते प्रोटीनचं एक चांगलं स्रोत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पालकाची वडी वेट लॉसमध्ये खाऊ शकता आणि खूप चांगली अशी हेल्थफुल अशी रेसिपी आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.